तर नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले आहेत 9:26, 9:30 वाजले आणि ब्लॉगला आता सुरुवात होत आहे. मित्रांनो, माझी ही एपिसोड आणि सिरीज ही कशी वाटते तुम्हाला प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि थोडं जरी तुम्हाला असं वाटत असेल की भाऊने तुमच्यासाठी मेहनत केली आहे तर लाईक करून जावा आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर मित्रांनो, कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर मी आज आलो आहे जयपूरला. एक महल आहे ओल्ड टाईपचा, तर त्याला असं या लोकांनी रिनोव्हेट केलेलं. तर अशी ही प्रॉपर्टी आहे. सॉरी, इथे थोडासा मेसेज आलाय, कपडे सगळे आम्ही काढलेले. अशी एक प्रॉपर्टी होती, ही सोनालीने सर्च करून काढलेली आणि खूप चांगल्या रेटमध्ये आम्हाला भेटले, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट सोबत भेटले. जर तुम्हाला पण उदयपूर जर फिरायचं असेल तर या हॉटेलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. स्पॉन्सर नाही आहे, कोणतेच हॉटेल्स आम्हाला स्पॉन्सर नव्हते ना काय होते. जर तुम्हाला वाटत नव्हते, जे काय आहे ते आपण सेल्फ ट्रिप करतोय. कोणी आपल्याला कोणत्या ब्रँडने सपोर्ट नाही केला ना काय केलाय. जर तुम्हाला असं वाटत असेल हा सगळ्या हॉटेलचे रिव्ह्यू देतोय हे देतोय, पण मला कोणी काही सांगितलं नाहीये, कारण की मला जे चांगलं वाटलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि आता आमचा ब्रेकफास्टचा टायमिंग लास्ट टायमिंग आहे 10:30 पर्यंत आणि 9:30 ऑलरेडी झाले. 1 तास उरलाय. खाली त्यांचा आत्ताच फोन आला. सोनाली, मम्मी आणि त्रिशा आत्ता जस्ट खाली गेले. तर मी त्यांना बोललो मी ब्लॉग सुरुवात करतो आणि खाली येतो. तर चला तर मित्रांनो, जाऊयात आपण ब्रेकफास्टला. काय होतं, त्यांना ऑर्डर द्यायची आहे ना. हां, तर एक सांगितलं ऑमलेट. तुझ्यासाठी काय घेतलंय? पराठा पोहा. आणि त्रिशा मम्मीला सगळ्यांना पराठे आणि पोहे. तर आलं आता ब्रेकफास्ट. हे ऑमलेट मी माझ्यासाठी घेतलं आहे. क्रट फ्रूट्स हे लोक खातात आहे. त्रिशासाठी ओट्स आणि फ्रेश ज्यूस आहे आणि अजून थोडं येणार आहे. अमर पॅलेस आहे ना, अमर फोर्ट. आणि दुसरं काय होतं? जलमहल. हवा महल असं भरपूर खायचं. मग आता ब्रेकफास्ट करून निघूया आपण. देतो. आणि अजून पोहे येतात ते आणि सेकंडरी एक पराठा मागवला आहे, ते पण खाणार आहे आणि ब्रेकफास्ट करून निघणार आहे आपण आज फिरायला. इकडे एक अमर फोर्ट म्हणून आहे. नीट 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 खा ना त्रिशा, नीट खा. तुझ्या ह्यालाच नाही ते. नाही, तिने खाल्लंच नाही ते. हे घे घे, झालं थंड. घे. ओके मित्रांनो, आम्ही ब्रेकफास्ट केला आणि नंतरला आम्हाला कळालं ह्याच्यामध्ये पूल पण आहे. तर इथे मी पूलचा आता एन्जॉय करतोय. प्रॉपर्टी एवढी जबरदस्त आहे, मला माहिती नव्हतं पूल आहे. तर इथे आल्यावरती त्यांनी मला सांगितलं ब्रेकफास्ट करताना की सर आपने पूल का एन्जॉय लिया गेला. मी बोललो पूल किधर आहे. तर आता आम्ही आहे टॉपला. यांचा टॉप एरिया म्हणजे टॅरेस आहे आणि टॅरेसवरती आहे ना ह्यांनी असा एक स्विमिंग पूल बनवला आहे. कमीत कमी 4-4.5 फुटाचा हा पूल असेल. तर आता थोडासा पूल एन्जॉय करणार आहे आणि परत चेंज करून आम्ही निघणार आहे. आता पॅलेस आहे, 2-3 पॅलेस, ते बघायला चाललो आता. स्विमिंग पूलला हा नाही आली, अजून जायचंय तुला? अरे बापरे, आता चेंज केले आपण. हे काय घातले तू? डंगरी? मग कोणत्या माऊने? हर्षू माऊने दिला. ओके. तर झाली तुझी आंघोळ झाली? पूल मध्ये मजा आली तुला? पूल मध्ये मजा आली का? ओके. तर मित्रांनो, परत आम्ही झालो. आता मी परत एकदा रेडी झालो, फ्रेश झालो पूल मध्ये गेलो तर. आणि आता थोडंसं असं सामान राहिलंय ते वाइंड अप करायचं आहे. आणि 11चा चेकआउट होता आणि आता इथे वाजले 11ला 5 मिनिटं कमी आहे. तर फटाफट आम्ही आता रेडी होणार आहे. आणि 3 लोकेशन आहे तिथे, हवामहल, जलमहल आणि अमर पॅलेस म्हणून. या 3 ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे. हवामहल, जलमहलला जास्त वेळ नाही लागला, पण जो अमर पॅलेस आहे त्याला फिरायला टाइम लागणार, कारण की आम्ही 2021 मध्ये आलेलो. कमीत कमी त्याला 2.5 ते 2 तास आम्हाला गेलेले ते पूर्ण महल फिरायला. तर ब्लॉग मध्ये एंड पर्यंत बघा, कारण की अमर पॅलेसची जी स्टोरी आहे, आम्ही तिथे एक गाईड हायर करणार आहे, तोच तुम्हाला ती स्टोरी कम्प्लिटली सांगणार आहे. हेलो सर, चेकआउट के लिए भेज दीजिए ना, लगेज के लिए. हाँ, आपलं लगेज पूर्ण गाडी मध्ये ठेवलंय. सोनालीचं पण झालंय. आता एक फायनल हँडला आपल्याला विचारायचं काय राहिलंय का. एक्सक्यूज मी, हमारा कुछ बाकी है अभी? हाँ सर, कुछ बाकी है, ऑल डन. तर मित्रांनो, जर तुम्हाला इथे जर यायचं असेल तर याचा ऍड्रेस आपण यांना विचारूया. सर, इसका ऍड्रेस बताइए मेरे को. सर, ये है मेन रेजिडेंसी रीगल हेरिटेज होम, रिको फोकस, दिल्ली जयपुर हाईवे, पुराना. ये थोड़ा सा आउटर है सिटी से. ओके. आणि मित्रांनो, जर तुम्ही इकडे जर येत असाल, थोडंफार हे लोक नेगोशिएबल कर, थोडेफार, जास्त नाही करणार. जर तुमचा बजेट चांगला असेल आणि चांगला स्टे करायचा असेल
तर या हॉटेलला तुम्ही येऊन व्हिजिट करा. खूप चांगलं हॉटेल आहे आणि स्टाफ पण खूप पोलाइटली आणि ह्याच्यातले तुम्हाला जर फोटोशूट करायचं असेल तर यासाठी आहे ना असे खूप वेगळे बघा चालू झालं यांचं. तर आता यांचे फोटो काढूया आणि आपण पटापट निघूया आता. तर मित्रांनो इथं आपली गाडी पार्क झाली आहे. 50 रुपीज पर पार्किंगचे त्यांनी चार्ज घेतात कारचे. आणि हां सर वीडियो फोटोग्राफी तो मतलब ना कैसा है इतना बोल सस्ता नहीं हूँ मैं काय मंडो भी के नाम से गुड नाम से मंडो हां जिधर से अपन आए हाँ और ये VIP पसंद है. ये VIP एंट्री. हाँ ये राजा का सलामी ये वाला सलामी क्या है? सलामी मंच. सलामी मंच. तो ये हो एंट्री है आप बोल रहे हैं बाजीराव मस्तानी की एंट्री दे. फोटो मत लेना. मित्रांनो इथे काय काय ठिकाणी असं आहे ना फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाही आहे. तर जेवढं मला कॅप्चर करता येईल तेवढं मी कॅप्चर करतोय. हे दोघी पण थकलेत वैतागले. ही पोरगी आहे दरबार हाट. हाँ और आज के पास हम आप लोग से कोटिया. तो यहाँ पे पब्लिक अकॉर्डिंग जजमेंट होते थे. बीच में राजा के सिंहासन, साइड में दरबार लोग और यहाँ पे रेड कार्पेट होते थे. उस पर लोग पब्लिक मिलने के आते थे राजा से. कोई भी फैसले लेने होते थे क्योंकि कैपिटल के जमाने में. और आप बोलेंगे कॉफी कैपिटल तो ये राजस्थान की कैपिटल तो थी नहीं उस जमाने. सर ये क्या है? इसको बोलते हैं शेफ्रॉन गार्डन. शेफ्रॉन गार्डन. हाँ केसर बाग. केसर बाग. यहाँ पे केसर उगती है. केसर उगती नहीं थी, राजा की ट्राई थी. हाँ। यहाँ पे केसर किया जाए इसलिए अच्छा। पानी में इसको बनवाया गया अच्छा। ताकि कश्मीर का जैसा क्लाइमेट हो और यहाँ पे खेती हो सके. अच्छा. सक्सेसफुल. हे जे तुम्ही आता कलर बघताय हे कलर आहे आपले फ्रेश कलर बोलतात त्याला. Fresh जे फ्रेश को कलर बोलतात त्याला. इसमें क्या क्या यूज किए थे? पालक की पत्ती, नींबू के छिलके, गुलाब के फूल, जामुन, दूध में पीने वाला केसर, कच्ची हल्दी, अनार के दाने, मेहंदी, चुकंदर का रस, टमाटर का रस, उनको सड़ा गला के कलर्स बनते हैं. और ये इसको कितना साल हो गया? 600 साल. अभी तक इसका रिनोवेशन कुछ भी नहीं कभी किया. नहीं. एक इंग्लिश पोइट हुआ है फर्गुसन, उसने ब्यूटीफुल डोर इन द वर्ल्ड. अच्छा. जैसे हा कलर दिसत असेल हा गोल्डन शेड. हे 24 कॅरेटचा जे कलर असतो ओरिजिनल गोल्डचा तो लावलाय. जेमस्टोन पेंटिंग. जेमस्टोन पेंटिंग. ब्लू सफायर. अच्छा मतलब इसका जो सन का रिफ्लेक्शन आएगा तो अपने को गोल्ड का ये दिखेगा उसमें बराबर ना. हम लोग बाहर से देख रहे थे तो दिख रहा नहीं था वो. आता बघा इथून असं बघितलं ना दिसणार नाही आणि असा उन्हाचा इथे शॅडो आला की हे आपल्याला गोल्डन मध्ये दिसणार. आता तुम्हाला मी या साईडून दाखवतो. इथून तुम्हाला एकदम नॉर्मल दिसणार आणि हेच आपण आता हे बघा इथून बघितलं गोल्ड पूर्ण दिसणार. हे बहुत अच्छी क्रिएटिविटी है ये. बोलते हैं दीवाने खास. दीवाने खास. ये मुगल वर्ड है. राजपूत क्या बोलेंगे जनानी ड्यूटी या प्राइवेट प्रॉपर्टी जो पैलेस. तो यहाँ पे रॉयल फैमिली रहती थी. तो इसमें जाने के 2 बेडरूम है. एक बेडरूम इधर है, एक बेडरूम उस साइड में, बीच का कॉमन हॉल है. अब ये गिलास कौन सा है? दुनिया का सबसे मशहूर गिलास कौन सी कहते हैं? बेल्जियम और ईरान. बेल्जियम और ईरान. हाँ वहाँ से इस गिलास को इम्पोर्ट किया गया. गिलास के पीछे आपको दिख रहा है 99% सिल्वर कोट है और आउटलाइनर में पूरा गोल्ड का काम किया. गोल्ड का काम है. और एक कोट इसका है मर्क्यूरी का. पारा. पारा. पारा क्या काम करता था? जब ऑयल लैंप जलते थे तो गिलास को गर्म करता था. गरम. तो ये विंटर में यूज किया जाता था. मित्रांनो हे बघा किती अमेझिंग आहे. हे ॲक्च्युली असायचं दिवसा शेड वेगळा असायचा आणि रात्रीचा हा शेड असा असायचा की हलकीशी जरी लाईट पडली तर हे असं दिसायचं रात्रीच्या टायमिंगला. इसके ऊपर पानी कौन सा ट्रांसजेंडर क्योंकि आदमी को अलाउ नहीं था यहाँ पे आना. ओल्ड टाइप Next का एयर है, कंडीशनर है. सामने जो मार्बल का स्लैब है उसके अपर साइड से कॉपर का पाइप जा रहा है. हाँ दीवार के पीछे एक वाटर टैंक है, उससे उसको कनेक्ट किया गया है. हाँ. मैनुअल वाटर फिल करने वाले वही ट्रांसजेंडर. वाटर फिल करने के बाद में रात के रोज फ्लावर, लेवेंडर, जासमीन, तरह तरह के फूलों के अर्थ डालते थे ताकि उसमें पानी में फ्रेगनेंस आ जाए. प्रेग्नेंस आ जाए. ऊपर की साइड में जो नेट या कोई जाली हाँ. तो उसमें से हवा आती थी. सामने पर्दे थे जिन पे पानी चल रहा था लेमन ग्रास के. तो कंप्लीट एयर कंडीशन और खुशबूदार. बाकी का पानी चलने के बाद इसमें क्या डिजाइन दिया है जिग जैग. हाँ तो इस वर्क को क्या बोलते हैं? इनले वर्क. इनले वर्क. हाँ ये
स्टोन कटिंग करके उस जमाने में कारीगर के पास कोई मशीन नहीं होती थी, बराबर. हैंड से कटिंग करके उसको पानी बनाया. जब यहाँ से वाटर फ्लो होगा तो सुपर स्विंग है, तो जहाँ से उसको स्विंग आती, स्विंग आते रहते बहते हुए पानी में पैर डालती. अब आप यहाँ पर जाइए. ये क्या की है? कोई हिस्टोरिकल नहीं है, ये मूवी वाल छोड़ गए ड्रॉप करके. ड्रॉप करके छोड़ गए. कौन सी मूवी की था ये? जोधा अकबर. जोधा अकबर का. इन लोगों ने खाना बनाया और यहाँ पे छोड़ दिए. खाना क्या बना, शूटिंग का. शूटिंग का. तर मित्रांनो, मी आता हे जॅकेट वेअर केलं आहे, काहीतरी एक रील शूट करतो आम्ही. इथे रेंटने हे कपडे भेटत होते, तर एक कॉन्सेप्ट आलेला डोक्यामध्ये आणि इथे एक मुलगा आहे ना शूट करत होता. दाखवतो तुम्हाला मी. इथे दिसते तुम्हाला या साईडला, इथे ना एक पोरगा ना शूट करत होता. तर त्याला थोडीशी रिक्वेस्ट केली, बोललो आमचे 2 रील शूट कर म्हणून. तर त्याला पण ॲग्री झाला आणि तिकडे कपडेवाले पण रेंटने देत होता. तर आता मी कपडे असे घातलेत आणि सोनाली इथे चेंज करते. तर एक मस्तपैकी आपण एक रील बनवूया, तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, हे जे अंकल आहेत, सर आपका नाम? महेंद्र सिंह. महेंद्र सिंग म्हणून आहे. हे अमर पॅलेसचे इथे तुम्हाला भेटतील. यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल. जर तुम्हाला पूर्ण जर हा फोर्ट फिरायचा असेल आणि जी स्टोरी त्यांनी आम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगितली आहे, हे स्टोरी तुम्हाला नक्की सांगतीलच. तर एकदा येऊन यांच्या एकदा तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आणि यांना येऊन भेटा. खूप चांगले काका आहेत आणि खूप मेहनती आहे आणि हे प्रॉपर इथलेच आहेत, जयपूरचे. तर काही फसवी नाही करणार. तर आपण आता उतरलो पार्किंगच्या इथे. इथे गाडी लावली आपली पार्किंगची इथे आणि आता करणार आहे आम्ही लंच. कारण की फोर्ट फिरेपर्यंत बघा 2:45 व्हायला आले. इसके बारे में बताओ आप. किसके बारे में? ये मंदिर के बारे में क्या है पूरे बताइए आप. हिंदुस्तान में अकेला एक मंदिर है, जगत शिरोमणि टेम्पल के नाम जानते हैं. मीरा का मंदिर है, मीरा और कृष्ण. मीरा राधा और और कृष्ण के मंदिर तो सब जगह मिलेंगे, ये मीरा के साथ में कृष्ण है. ओके. ये फोर्ट के जस्ट नीचे ही है ना. हाँ, जगत शिरो. येणार आता सगळ्यात पहिले आणि त्यानंतरला हवा महल आणि अजून कोणता होता रे? हवा महल आणि जलमहल. हे 2 महल आहेत, ते आपण आता बघणार आहे. इथे गरमी खूप आहे, खूप ऊन आहे इकडे. कमीत कमी 32 डिग्री आपलं हे सेल्सिअस टेम्परेचर आहे. एक मस्त एक ढाबा टाईप आम्हाला हॉटेल दिसलेलं. यांचं किचन बघा. आम्ही आता ऑर्डर केली आहे एक यांच्या इथे एक फेमस आहे शेव भाजी म्हणून एक फेमस आहे, ते आता ऑर्डर केलं. जेवतो कारण की भूक लागलेली आणि पुढची अजून एक लोकेशन आहे ती आता आम्ही कॅप्चर करणार आहे. तर त्यासाठी पहिले भूक जास्त लागली आणि बोललो जेवून घेऊया आणि मग पुढे जाऊया. हे शेव टमाटरची भाजी आणि हा बुंदी रायता घेतला आहे. गरमी आहे, थोडं पोट पण आपलं मस्त थंड राहायला पाहिजे. तर आता हे खाऊया आणि भेटूया थोड्या वेळामध्ये. तर मित्रांनो, हे जे तुम्ही आता बघताय, मी झूम करतो थोडा अजून. हा आहे जलमहल आणि ह्याच्यामध्ये आता ही प्रायव्हेट प्रॉपर्टी झाल्यामुळे ना आतमध्ये एंट्री नाही आहे कोणालाच. तर आम्ही आता निघतोय पुढे हवामहलला आणि हवामहलची काय एंट्री फीज आहे ते आता तिथे गेल्यावरतीच कळेल. आलो इथे लोकल मार्केटला शॉपिंगसाठी. सोनालीला, मम्मीला, परत घरातल्यांना काहीतरी छोटं मोठं सामान घ्यायचं होतं. त्यासाठी इकडे आलो आम्ही. कंप्लीट इथून चालू होतोय तो एंड, एकदम एंडपर्यंत हे तुम्हाला दिसत असेल तिथपर्यंत एंड आहे आणि त्याची सुरुवात इथून आहे. आणि हे जे तुम्हाला दिसत असेल आता, हे आहे हवामहल आणि त्याच्या सगळ्या ह्याला पिंक सिटी का बोलतात, कारण की हे बघा, हे सगळे तुम्हाला इथून पूर्ण ही साईड आणि मी जिथे आता उभा आहे या साईडला कंप्लीट तुम्हाला ना असे पिंक कलरचे सगळं दिसणार. त्यासाठी याला पिंक सिटी बोलतात. मैं आपका स्वागत आहे. हे बघा मित्रांनो, पूर्ण पिंक सिटी. आणि या पिंक सिटीच्या रोडवरती आम्ही शॉपिंग करायला चाललो आता. आणि माझ्या पाठी तुम्ही आता बघत असाल ते आहे हवामहल. या इथे चल समोर. मित्रांनो, आम्ही आता निघालो इकडून. शॉपिंग झाली आपली आणि इथे पार्किंगला गाडी लावायची 50 रुपीज 2 तासाचे घेतात. तर आपल्याला फटाफट करायचं होतं कारण की आता ट्रॅफिक व्हायला चालू झाली आहे. ऑफिसचा जो वर्किंग टाईम असतो तो आता सुटला सगळ्यांचा आणि आता सगळे कामावरून घरी निघतात आहे. तर त्याच्या आधी आपल्याला तर आता आजचा दिवस पण आम्ही इथेच थांबायचा विचार केला फायनली. कारण की निघेपर्यंतच आता वाजलेत 5, तर निघता 6-7 वाजणार आणि रात्रीचं आपल्याला ड्रायव्हिंग करायची नाही. तर त्यासाठी विचार केला इकडेच थांबायला आता.
मित्रांनो इथे आता आम्ही प्रॉपर्टी चेक इन केली आहे. इथे आपलं लगेज उतरते आता आणि आतमध्ये जातो आणि रूमचा तुम्हाला रिव्ह्यू देतो कसा रूम आहे ते. मित्रांनो हा आपला आजचा रूम आहे. हा बेड, इथे वॉशरूम, इथे लगेज ठेवायचा आहे, टी व्ही एरिया आहे, वॉशरूम पूरा नीट अँड क्लीन वॉशरूम आहे. अशी एक मस्त प्रॉपर्टी आता भेटली आपल्याला आणि आपल्याच रेटमध्ये भेटली ही पण. तर आता थोड्या वेळाने हे लोक चहा ब्रेक करणार आहे, टी ब्रेक, आणि थोड्या वेळाने परत आम्ही जाणार आहे. कुठे जाणार आहे आपण परत आता? काय बघून? परत स्विमिंग पूलला जाणार आहे. मित्रांनो रूमची चेकिंग केली आम्ही आणि आता जरा खाली आलो वॉक करायला आणि त्रिशाचे जे बिस्किट होते ते पण संपलेले. तर आम्ही इकडे हे हॉटेल आहे आणि हॉटेलचे यहाँ पे दुकान है, छोटा दुकान है कोई बिस्किट का. मित्रांनो आम्ही आता आलो पूलला. इकडे इथे पण पूल आहे. तर त्रिशा रडायला लागलेली मगाचपासून पूलला जायचं आहे आम्हाला. तिला सांगितलेलं आम्ही जिथे आता आपण स्टे करतोय तिकडे पण पूलला जायचं आहे. तर आम्ही आता परत चेंज केले आणि आता जाणार आहे पूलला. थोडा वेळ एन्जॉय करू आणि नंतरला मग करणार आहे डिनर. तर थोडा वेळ एन्जॉय केल्यानंतरला भेटू आपण डिनर करताना. ते त्रिशा झाली मस्त स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय केला, मजा केली तिथे. ते क्लोरीनचं पाणी होतं ना स्विमिंग मध्ये. स्ट्रीट फूड खायला सोनालीची इच्छा होती, आलोय तर स्ट्रीट फूड खाऊन जावे. इथे मला सगळ्यात पहिलं माझा फेवरेट दिसला डोसाचा स्टॉल आणि त्याच्याच बाजूला इथे आहे छोले कुलचेवाले. ते सोनाली ट्राय करणार आहे. मी घेणार आहे एक डोसा आता आणि ट्राय करूया, बघूया इथलं स्ट्रीट फूड कसं आहे ते. प्रॉपर पद्धतीने आम्ही स्ट्रीट फूड एन्जॉय करतोय. एवढ्या दिवसाने म्हणजे मी सगळीकडे वृंदावनला गेलो, मथुरेला गेलो, उज्जैनला गेलो, स्ट्रीट फूड खाव्या. पण एक तू नोटीस केलं का What? आपण असं कधी बसून खाल्लं नाही मुंबईला. पण स्टँडिंग असतं आपलं इथं सगळं. इथे प्रॉपर या लोकांनी टेबल विबल लावला आहे. सोनालीने चाऊमिन घेतलेत आणि हे घेतले छोले आणि कुलचे घेतले. मी डोसा घेतलेला. ऑलमोस्ट सगळा संपलाच आहे. तर मित्रांनो जेवण पण झालं आपलं डन. मस्तपैकी स्ट्रीट फूड खाल्ले आपण आणि विचार केला आता इथे आलो आहे आता हॉटेलमध्ये आणि ब्लॉग पण आता इथेच एंड करतो. आय होप सर जर तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. तर चला तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय, गुड नाईट.